पद्मपत्र. कमळाचे फुलण्याचे आविष्कार तरी किती. कुणी लाजत लाजत एकेका पाकळीने उमलतं, तर कुणी उमलू की नको या संभ्रमात, तर पूर्ण फुललेलं पुढे काय या संभ्रमात. कुणी रूपगर्वितेप्रमाणे निसंकोचपणे आपलं सौंदर्य मिरवत नखऱ्यानी डौलानी लोकांच्या नजरा खेचून घेत आहे. स्वतःवर हरपून जाऊन आपलंच पाण्यातलं प्रतिबिंब निरखत आहे आनंदाने. पण हीच कमळे हिवाळ्यात कोळपतात आणि तलावाचं सौंदर्य नष्ट होतं. अर्थात साक्षात पार्वती कमल रूपात असेल तर. पुन्हा कालिदास, पुन्हा कुमार संभव. हिमवर्षात पार्वती तळ्यात उभी होती. थंडीने ओठ कापत होते, जशा कमळाच्या थरथरणाऱ्या पाकळ्याच. ती कमलमुखी पद्मगंधेमुळे तलावाचं लावण्य टिकून होतं. शरदि कुसुम संगात वायवो वान्ति शीता. शरदि कुसुम संगात वायवो वान्ति शीता. विगत जलध वृंदा दिग्विभागा मनोज्ञा. शरदि कुसुम संगात वायवो वान्ति शीता. विगत जलध वृंदा दिग्विभागा मनोज्ञा. विगत कलुषमंभः शानपङ्काधरित्री. विगत कलुषमंभः शानपङ्काधरित्री. विमल किरण चंद्रम व्योम तारा विचित्रम. विमल किरण चंद्रम व्योम तारा
विचित्रम् रसिको, या फुला इतकं भाग्य सृष्टीतील दुसऱ्या कोणत्याही सजीवाच्या वाट्याला आलं नसावं. कमळावर आहे इतकं विपुल साहित्य दुसऱ्या कोणत्याही फुलावर नसावं असं वाटतं. त्यातल्या त्यात पळस आणि पारिजातकावर थोडंफार आहे. कमळाची नावं तरी किती? ऋग्वेदातील पद्म किंवा पुष्कर, उपनिषदातील ऋतपुंडरिक. सुमारे 600 वर्षांपूर्वी अमरकोशात कमळाची 32 नावं अर्थांसह दिली आहेत. काही रंगांवरून, काही आकारावरून, तर काही तशीच. भुंग्याला प्रिय म्हणून अलिप्रिय, चिखलात उगवणारं म्हणून पंकज. पण चिखलातूनच वर येतं ते पंकेरुह, पाण्यात वाढतं ते अंबोरुह, पाण्यात विश्रांती घेतं ते कुशेषय, आकाराने मोठं ते महोत्पल, निळं आणि मोठं ते अरविंद, सुगंधी पांढरं ते कैरव, तर सुगंधी तांबडं ते कैहार, सूर्यास्ताच्या वेळच्या रक्तवर्णी आकाशासारखे हल्लक, सरोवरात जन्म घेतं ते सरोज, रक्तोसरूह किंवा पुष्कर. ज्याच्या दर्शनाने आनंदी होऊन चक्रवाक पक्षी चित्कारतात ते कोकनद. चांद्रकमळे ही कुमुदिनी नावाने ओळखली जातात. इतर काही फुलं ब्रह्मकमळ ह्या नावाने ओळखली जातात. मात्र ती कमळं नसून निवडुंगवर्गीय वनस्पतींची फुलं. अगदी हिमालयात उगवणारं ब्रह्मकमळ हे कमळ नसून ॲस्टरसी फॅमिलीमधील एक फूल आहे. कमळ ही गोड्या पाण्यात वाढणारी वनस्पती. तिचा प्रत्येक भाग औषधी आणि खाद्योपयोगी आहे. डॉक्टर इचासे अहोगा या जपानी शास्त्रज्ञांनी 2000 वर्षांपूर्वीचे कमळ बीज यशस्वीरित्या रुजवले. 1951 सालची ही गोष्ट आहे. उत्क्रांतीमध्ये ज्या वनस्पती प्रथम अवतरल्या त्यातील एक कुळ म्हणजे कमळकुल. कमळाचं आयुष्य 4 दिवसांचं. हाच वनस्पती तज्ज्ञ त्याच्या कलांचं वर्णन करतो. पहिल्या दिवशी साकेच्या सुरईसारखा आकार. चित्रामध्ये बघू शकता तुम्ही की कसे कसे ते आकार त्या त्या वर्णनाप्रमाणे आहेत. पहिल्या दिवशी साकेच्या सुरईसारखा आकार, तर दुसऱ्या दिवशी साकेच्या प्यालासारखा, तिसऱ्या दिवशी सूपचा बाऊल, तर चौथ्या दिवशी थाळी. असं हे कमळाचं स्वरूप. पुन्हा वास्तवाकडून काव्याकडे वळूया. नुसतं माणसासाठीच नाही तर इतर सजीवांसाठी सुद्धा कमळ कसे उपमान म्हणून वापरलं आहे याची थोडीशी झलक. दशरथ राजा मृगयेला गेला असता हरणांचा कळप सामोरा आला. दांडगा काळवीट मोरक्या होता. भिरभिरी नजरेने बघणाऱ्या हरणी होत्या. पाडसे होती. त्यांचे बावरे दृष्टिक्षेप म्हणजे वाऱ्याने विखरून टाकलेल्या नीलकमलांच्या ओल्या पाकळ्याच वाटत होत्या. जलक्रीडेला हत्ती गेला असताना त्याच्या सोंडेला कमळ नालेचा स्पर्श झाला आणि त्याला आठवण झाली आपल्या प्रियेच्या पुष्ट सोंडेची. तारापीड राजाचा मित्र वैशंपायन नावाचा पोपट होता. बाल्यावस्थेत फासे पारध्याच्या तावडीतून तो सुटला होता. त्यावेळी त्याचे भाईबंद कसे दिसत होते? काहींना नवीन पंख फुटू लागलेले नव कमलदलांप्रमाणे, तर काहींच्या चोचींची टोकं लालवू लागली होती त्या अर्धोन्मिलित रक्तकमळांप्रमाणे दिसत होत्या.
डोळे म्हणजे कमळ आणि भुवयांच्या लीला म्हणजे कमळाभोवती माशांच्या सुळकांड्यांनी उमटलेले तरंगच. आता काही मजा बघा हं. डोळे म्हणजे कमळ हे मान्य आहे, पण त्यावर भुवयांवर किती कल्पना आहे. भुवयांच्या लीला म्हणजे कमळाभोवती माशांच्या सुळकांड्यांनी उठलेले तरंग, किंवा भुवया म्हणजे मदनाचे धनुष्य, किंवा या तर आहेत नेत्रकमळावर बसलेल्या बालभृंगांच्या 2 ओळीच. काही विडंबनात्मक सुभाषितातही कमळ आहेत. कमले कमला शेते हरह शेत हिमालये क्षीराब्धो च हरिह शेतेम ने मत्कुण शंकया. लक्ष्मी कमळात, शिव हिमालयात, तर श्री विष्णू दूधसागरात झोपतात, कारण पृथ्वीवर ढेकूण चावतील ही शंका येते. एक संकेत दर्शक सुभाषित. एखादी अप्रिय बातमी कमल माध्यमातून कशी पोचवता येते याचं उदाहरण. कुमुदिनींना आनंदित करणाऱ्या चंद्रापाठोपाठ चांदण्याही जातात. त्याप्रमाणे सर्पराज कुमुदाची बहीण कुमुदती कुशापाठोपाठ सती गेली. कमळाचे इतके विविध पैलू आपण पाहिले. या कमलगानाचा आस्वाद कसा घ्यावा हेही थोरांनी सांगून ठेवलंय. तये वैरागी ठेवी पाऊल भवरू जसा, किंवा जैसे भ्रमर परागुनेती परी कमळदले नेला नेणती तैसी परिसेविता ग्रंथी इये. सौंदर्य आणि शृंगार, रुजुता आणि वात्सल्य यांच्याशी जसं कमळाचं नातं आहे, तसंच भक्ती आणि तत्वज्ञानाशी. स्थूलाकडून सूक्ष्माकडच्या प्रवास मार्गाकडे अलगदपणे घेऊन जाणाऱ्या कमळाचं सौंदर्य आणि सुगंध याची अवीट गोडी म्हणजे खऱ्या भक्ताचं गंतव्यस्थान. तिथे त्याची विश्रांती आणि समाधान. ते उलगडणाऱ्या काही सलग रचनांनी या कार्यक्रमाचा आम्ही शेवट करत आहोत. संत तुकाराम, संत नामदेव यांच्या या रचना आहेत. तुझी ये निढळी कोटी चंद्र प्रकाशे, तुझी ये निढळी कोटी चंद्र प्रकाशे. कमल नयन हास्यवदन हासे, कमल नयन हास्यवदन हासे. तुझी ये निढळी कोटी चंद्र प्रकाशे, तुझी ये निढळी कोटी चंद्र प्रकाशे. परिमळ
निवासे भ्रमर भुलले, स्वप्नाचे निवासे भ्रमर